20 साली त्यांनी जे मर्सी पिटिशन दिलं त्यात त्यांनी सचिंद्रनाथ सन्याल यांना तुम्ही जनरल ॲम्नेस्टीमध्ये का सोडलं म्हणून तक्रार केल्यासारख्या सुरामध्ये लिहिलं आहे की त्यांच्यावरती तर कितीतरी भयंकर आरोप होते. त्यातल्या एकाने तर बॉम्बनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला उडवलं होतं आणि त्यांनी ते कोर्टात कबूल केलं होतं आणि त्याला तुम्ही सोडता. त्याच्यासमोर तर माझा गुन्हा काहीच नाही आहे. यांना दोर वळण्याचं काम द्यावं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून रेजिनल्ड क्रेडॉकला भेटेपर्यंत पहिली 3 वर्ष त्यांचं काम दोर वळण्याचं होतं. 6800 पंजाबी सिख क्रांतिकारक सेल्युलर जेलमध्ये होते. 8000 मुस्लिम होते सेल्युलर जेलमध्ये. 8000 मुसलमान कैदी होते. यांच्याबद्दल काय म्हणायचं? 4 जुलै 1911ला पोहोचल्यानंतर त्या अंदमानच्या सेल्युलर जेलचं जेल मॅन्युअल प्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. दर 15 दिवसांनी त्या जेल तिकीट हिस्ट्री म्हटलं आहे त्यांनी. त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्या 15 दिवसात त्या कैद्याला कुठलं काम दिलं होतं, त्यांनी किती काम केलं, त्यांनी नसेल काम केलं किंवा काम करायला नकार दिला असेल तर त्याला काय शिक्षा केली, ती किती दिवस शिक्षा होती, तो आजारी पडला असेल तर त्याला काय उपचार केले, हे त्या प्रत्येकाच्या 15 दिवसाच्या त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे. आणि असं 80,000 कैद्यांचं रेकॉर्ड त्यांनी ठेवलं आहे. तर आणि दर 15 दिवसांनी सह्या जेलरचा आणि कैद्याची, तर यांची पण सही असायची. आता 112 पाऊंड त्यांचं वजन होतं त्या दिवशी. 4 जुलैला त्या जेल मॅन्युअलप्रमाणे अशा सर्व कैद्यांना पहिली 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जायची. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे त्या सेलमध्ये तुम्ही बसायचं आणि 6 महिने तिथंच. तुम्हाला कोणीही भेटायला येणार नाही, तुम्ही कोणाशी बोलू शकणार नाही, तुम्हाला कुठलं काम नाही, शिक्षा नाही, काहीच नाही. फक्त दिवसभर 24 तास 6 महिने त्या खोलीत बसून राहायचं. 4 जुलैला ते त्या खोलीत गेल्यानंतर 29 तारखेला त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं. 25व्या दिवशी पहिलं मर्सी पिटिशन त्या दिवशी लिहिलं. त्याचीही नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक पिटिशनची नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्यांनी केलेली आहे. तारीख काय होती, वार काय होता आणि काय पिटिशन होतं, कोणासाठी ते पाठवलेलं होतं, ही प्रत्येकाची त्याच्यात नोंद आहे. 14 नोव्हेंबर 1913ला रेजिनल्ड क्रेडॉक हा सेक्रेटरी होम डिपार्टमेंटचा, हा ज्यावेळेला तिथं पर्सनल व्हिजिटला गेलेला होता पोर्ट ब्लेअरला, त्यावेळेला यांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याला प्रत्यक्ष भेटून त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं. ते 4थं मर्सी पिटिशन ज्या दिवशी दिलं, योगायोगाने त्याच दिवशी वजन केलेलं होतं, ते होतं 126 पाऊंड. म्हणजे पहिल्या 3 वर्षामध्ये 14 पाऊंड वजन वाढलं होतं. आता मी सुद्धा ते आत्मचरित्र जेव्हा वाचत होतो तेव्हा त्यात असं वाचलेलं होतं की गुरासारखं, बैलासारखं जुंपलं जायचं त्या तेलाच्या घाण्याला, आणि त्या तेलाच्या घाण्याला जुंपल्यानंतर ज्यावेळेला ते रोजचं 35-35 किलोचं तेल काढावं लागायचं आणि मग पाठीमागून अंगावर कसे चापकानी फटके मारले जायचे, वेताच्या छडीने मारलं जायचं, जेवायची सुट्टी पण मिळायची नाही कारण की काम पूर्ण झालेलं नसायचं, ठरवून दिलेलं, असं सगळं लिहिलेलं. आणि डोळ्यात पाणी येतं. म्हणजे ते सगळं वर्णन वाचून डोळ्यात पाणी येतं. पण त्यावेळेला हे कळलं नव्हतं की हे वर्णन इतरांच्या बाबतीतलं आहे. ज्यावेळेला ती जेल तिकीट हिस्ट्री वाचली त्यावेळेला हे लक्षात आलं की पहिल्या दिवशी वजन केलं त्या दिवशी जेलरनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की यांचं वजन काय 49-50 किलो आहे. त्याच्यानंतर तो कोलूचं वजन 80 किलो आहे. त्यात आपण 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल टाकतो, नारळाच्या करवंट्या असतील किंवा तीळ असेल, जे काय असतील ते 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल त्यात टाकतो. हे याच्याकडून इंचभरही घालणार नाही. यांना दोर वळण्याचं काम द्यावं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून रेजिनल्ड क्रेडॉकला भेटेपर्यंत पहिली 3 वर्ष त्यांचं काम दोर वळण्याचं होतं. क्रेडॉकला भेटल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर केलं. म्हणजे त्याच्यानंतर एक क्लास 3 वर्क कामामध्ये आले. त्यामुळे मग तो जो काही शारीरिक श्रम होते दोर वळण्याचे तेही त्यात कुठे आले नाहीत. बरं, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं, त्यांच्या त्या पुस्तकामध्ये गोष्ट वाचली की आम्ही कैद्यांनी स्वतःचं तारायंत्र सुरू केलं, आम्ही आमची बेड्यांची भाषा सुरू केली आणि बेड्या वाजवून विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही एकमेकाला संदेश पाठवायचो. ते मला इतकी अभिनव कल्पना वाटली
या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमुळे की ही कशी तयार केली असेल भाषा. बरं, माझी पुरती मी समजा तयार केली, ही मी दुसऱ्याला कशी शिकवली? कारण ती काही बऱ्याच सिस्टीमचा जेल नव्हता, एका सेलमध्ये एकच कैदी म्हणून सेल्युलर जेल. तर ही दुसऱ्याला शिकवली कशी? आणि हे सगळ्या अख्ख्या जेलमधल्या 896 सेलमधल्या कैद्यांना शिकवलं. आणि यांनी असं लिहिलं की आम्ही अचानक तुरुंगामध्ये संप करायचो आणि त्या जेलरला कळायचंच नाही की यांनी कसं एकमेकांमध्ये कॉर्डिनेट करून हे कसं ठरवलं की आजपासून सगळ्यांनी संप करायचा, आणि त्याला आश्चर्य वाटायचं. तर ते मला खूप अभिनव कल्पना वाटली होती, म्हणून मी खोटं वाटेल एखाद्याला, वेड्यासारखी त्यांच्या काळामध्ये असलेल्या क्रांतिकारकांची आत्मचरित्र मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पेशावरमधून, लंडनमधून, ढाक्याला त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं पुस्तक मिळालं, कारण ते ढाक्याला होते. आणि डमडम पब्लिकेशनने ते पब्लिश केलं होतं. ती पब्लिकेशन हाऊस 49 साली बंद पडलं. त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष ते तुरुंगात होते अंदमानला. आणि त्यांच्या आत्मचरित्र सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ॲक्च्युली. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्या ज्या वेळेला आम्ही तुरुंगात संप करायचो त्या वेळेला संपामध्ये भाग घ्यायला सावरकर बंधू नकार द्यायचे. आणि त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही जर संपात भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. बरं, हे एकाच्या नाही, हे 6 जणांच्या चरित्रात आहे. 6 जणांच्या. या बेड्यांची भाषा ही इतकी इनोव्हेटिव्ह आणि अभिनव कल्पना आहे की याचा उल्लेख तरी कमीत कमी कोणी करेल की हा ठीक आहे यांनी संपात नाही भाग घेतला, पण अशी भाषा निर्माण करणं हे केवढी अभिनव कल्पना आहे बेड्या वाजवून. तर इतक्या अभिनव कल्पनेचा सुद्धा कोणाच्या चरित्रात उल्लेख नाही. म्हणजे अगदी बाबारावांच्या पण नाही. तात्यारावांनी जे लिहिलं त्याला बाबारावांचीच पुष्टी नाही. भावाची सख्या तोही तिथं होता, पण त्यांनी पण या गोष्टीचा काही उल्लेख केलेला नाही. मग लक्षात आलं की हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो टू कॅच द इमॅजिनेशन ऑफ द रीडर, की वाचकाच्या कल्पनाशक्तीचा ठाव घेण्यासाठी म्हणून अशा काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये पेरायच्या. तर तशी ही एक पेरलेली गोष्ट. ते बेड्यांची भाषा परवडली हो की म्हणजे एखाद्याच्या कल्पनाशक्तीचा ठाव घ्यायचा म्हणून बेड्यांची भाषा लिहिली, समजू शकतो. बुलबुलवर बसून भारतात यायचे, मग परत कशाला जायचे? जर परत यायचे तर यायचं आणि पुन्हा परत जायचं. पण ते काय अशाच पद्धतीने सगळं म्हणजे लार्जर दॅन लाईफच प्रत्येक गोष्ट दाखवायची होती. त्यामुळे हे सगळे प्रकार आले. मग ती सगळी मर्सी पिटिशन्स, त्या मर्सी पिटिशन्समधला ते जाणीवपूर्वक आलेले उल्लेख लक्षात येतात. म्हणजे रेजिनल्ड क्रेडॉकला दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं लिहिलं, म्हणजे त्याच्या आधीच्या पत्रांमध्ये त्यांनी मी तुम्हाला पहिल्या महायुद्धात तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेन, तुम्ही म्हणाल मी ते करेन वगैरे वगैरे असं वापरलं. या वेळेला पहिल्यांदा त्यांनी असं लिहिलं की भारतावरती जे टर्को अफगाण येऊ घातलेलं आहे, या टर्को अफगाण चॅलेंजचा प्रतिकार करण्यासाठी मी देशातल्या तरुणांना तुमच्या बाजूने उभं करेन. आता टर्को अफगाण काय भारतावरती चॅलेंज येणार होतं? तर टर्को अफगाण चॅलेंज या अर्थात याचा त्यांनी इंडिकेट केलं होतं की या मुस्लिम डिव्हिजन जी तुम्हाला अभिप्रेत आहे 1857 पासून, या मुस्लिमांच्या विरोधामध्ये मी तुम्हाला मदत करू शकेन याच्यात. आणि मग तर त्यांचे म्हणजे बरं भाषेचं प्रभुत्व असं होतं की आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे अक्षरशः ते कोलूचं पण वर्णन केलं त्यावेळेला आपण कल्पना करू शकतो की काय म्हणजे काय हाल अपेष्टा असतील. हे जेल मॅन्युअल ज्या वेळेला वाचत होतो किंवा चरित्र, उल्हासकर दत्त नावाचा त्यावेळेला 19 वर्षाचा असलेला अनुशीलन समितीचा क्रांतिकारक बंगालचा, तो आणि त्याचा मित्र 18 वर्षाचा इंदुभूषण रॉय, ह्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा होते. इंदुभूषण रॉय हा सावरकरांच्या शेजारच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त असतो. इंदुभूषण रॉय हा त्याच्या सेलच्या गजांना स्वतःचा अंगरखा लपेटून फाशी घेतो. आणि तो फाशी घेतो हे लक्षात येतं, धडपड आवाज येते किंवा त्या दोघां मित्रांमध्ये काहीतरी संवाद झालेला असतो, म्हणून उल्हासकर दत्त जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो की कोणीतरी याला वाचवा, कोणीतरी याला वाचवा. अख्खा जेल ओरडायला लागतो, अख्खा जेल ओरडायला लागतो इंदुभूषणचा उल्हासकर दत्तचा आवाज ऐकून. कोणीही डॉक्टर येत नाही, जेलर येत नाही, वॉर्डन येत नाही, कोणीच येत नाही.
सकाळपर्यंत उल्हासकर दत्त ओरडत असतो. 6 वाजता डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यानंतर उल्हासकर दत्त त्या डॉक्टरला वाईट शिवीगाळ करतात की तू वेळेवर आला असता तर माझ्या मित्राचे प्राण वाचले असते. आणि ते शेजारच्या सेलमध्ये सावरकर असतात. तर तो डॉक्टर त्यांना विचारतो, तर त्या जेल मॅन्युअलमध्ये या रेकॉर्डमध्ये लिहिलेली नोंद आहे की संपूर्ण रात्र टक्क डोळे उघडे ठेवून आढ्याकडे मी बघत बसलो होतो. त्या आरडाओरडीत सुद्धा भाग घेतला नाही तिथल्या. आणि मग उल्हासकर दत्तला खाली आणलं जातं फरफटत, भिंतीला खिळे ठोकून त्याला तिथं बांधलं जातं. 2 दिवस सलग 48 तास त्याला चाबूक मारले जातात. त्या वेदनेत आणि त्या आक्रोशामध्ये त्याला वेड लागतं. पोर्ट ब्लेअर या बेटाच्या एका पॉईंटवरती, अटलांटा पॉईंटवरती सेल्युलर जेल आहे आणि त्याच्या अपोजिट असलेल्या हॅडो पॉईंट म्हणतात, त्या हॅडो पॉईंटवरती लुनॅटिक ॲसालम होतं, वेड्यांचं हॉस्पिटल. त्या ठिकाणी उल्हासकर दत्तला हलवलं जातं. उल्हासकर दत्तला त्याची शिक्षा संपेपर्यंत 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं. तिथून त्याला परत आणतात सुटल्यानंतर कलकत्त्याला. वडील त्याच्यावर वर्षभर उपचार करतात, तो बरा होतो. बरा झाल्यानंतर उल्हासकर दत्त पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा होते, तो पुन्हा अंदमानला जातो. आणि त्या उल्हासकर दत्त बद्दल या अंदमानच्या आत्ता चालू असलेल्या साऊंड अँड लाईट शोमध्ये असं दाखवलं जातं की वेडाचं सोंग घेऊन उल्हासनी याच्यातून तुरुंगातून स्वतःची सुटका करवून घेतली. हा पुढचा भाग सांगितलाच जात नाही. आणि वेडाचं सोंग तो 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये राहिला. त्यानंतर त्याच्यावरती तिथं काय बरे केले जात नाहीत पेशंट वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, पण तिथं त्याच्यावरती जे काय झालं असेल ते परत आल्यानंतर तो उपचार घेतो वर्षभर. उपचार झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. आणि त्या उल्हासकर दत्तचा उल्लेख स्वातंत्र्यवीर म्हणून नाही करायचा. या उपोषणामध्ये महावीर सिंग नावाचा एक क्रांतिकारक पंजाबचा, हा महावीर सिंग नावाचा क्रांतिकारक 26 दिवस उपोषण करतो. 26व्या दिवशी बंगालच्या असेंब्लीमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून 26व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 6 सैनिकांना घेऊन त्याच्या सेलमध्ये घुसतो. 6 सैनिकांशी महावीर सिंग 1.5 तास प्रतिकार करतो. 1.5 तास प्रतिकार केल्यानंतर ते महावीर सिंगला खाली पाडू शकतात. त्याच्या अंगावर 6 जण बसतात. डेव्हिड बारी त्याच्या नाकातून नळी घालतो आणि नळीमधून दूध ओततो त्याचं उपोषण तोडण्यासाठी. ते नळीतलं दूध त्याच्या फुफ्फुसात जातं आणि महावीर सिंग तिथंच मरतो. महावीर सिंगला स्वातंत्र्यवीर नाही म्हणायचं. हा कृतज्ञांचा देश होणार आहे का? ही अशी जी बलिदान आहेत, 6,800 पंजाबी सिख क्रांतिकारक सेल्युलर जेलमध्ये होते. 8,000 मुस्लिम होते सेल्युलर जेलमध्ये. 8,000 मुसलमान कैदी होते. यांच्याबद्दल काय म्हणायचं? आणि या संपूर्ण इतिहास 1906 पासून, म्हणजे ज्या वेळेला सेल्युलर जेल बनला, हे 1857 पासूनच तिकडे कैदी न्यायला सुरुवात झाली होती. पण त्यांच्याकडून बेटं साफ करून घेणं, तिथल्या आधीचे आदिवासी रहिवासी जे होते त्यांना मारणं, त्याच्यानंतर त्याच्यावरती बांधकाम सुरू केलं. त्याच कैद्यांकडून बांधकामं करून घेतली. त्यात खूप महाराष्ट्रातले होते. 1906ला जेल बनल्यानंतर 44-45 पर्यंत 80,000 कैदी तिथं इन्कार्सरेट केले गेले होते. दर आठवड्याला 3 फाशी दिल्या जायच्या. दर महिन्याला कमीत कमी 4 आत्महत्या व्हायच्या त्या तुरुंगामध्ये. आणि अशा 80,000 जणांपैकी फक्त 3 जण पर्सनल मर्सी पिटिशन देतात. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी जनरल ॲम्नेस्टीसाठी केलेल्या अर्जांबद्दल लिहिलं आहे. जनरल ॲम्नेस्टी, सर्वसाधारण सगळ्यांनाच मिळालेली माफी, जी राणीचा राज्याभिषेक झाला म्हणून राणीने खुश होऊन दिली, किंवा राजाचं काहीतरी झालं, आणखीन कोणाचा वाढदिवस होता म्हणून दिलं, असल्या कारणांसाठी दिलेली जनरल ॲम्नेस्टी ही वेगळी. या जनरल ॲम्नेस्टीच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत माफी मागण्यासाठी फक्त 3 जणांनी अर्ज केले. 2 सावरकर बंधू आणि 3रा बारीन घोष, अरविंद घोषांचा धाकटा भाऊ. या 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन्स दिले. इनफॅक्ट
20 साली त्यांनी जे मर्सी पिटिशन दिलं त्यात त्यांनी सचिंद्रनाथ सन्याल यांना तुम्ही जनरल ॲम्नेस्टीमध्ये का सोडलं म्हणून तक्रार केल्यासारख्या सुरामध्ये लिहिलंय की त्यांच्यावरती तर कितीतरी भयंकर आरोप होते. त्यातल्या एकाने तर बॉम्बनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला उडवलं होतं आणि त्यांनी ते कोर्टात कबूल केलं होतं आणि त्याला तुम्ही सोडता, त्याच्यासमोर तर माझा गुन्हा काहीच नाही आहे. म्हणजे त्याला सुटका मिळाली तर त्याची सुटका रद्द झाली असती ज्याला मिळाली त्याची, कारण ज्यांची सुटका झाली त्यांनी परत घेतला भाग स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, यांच्यासारखा करार नाही नंतर करून दिला. तर ह्या गोष्टींवरती मग यांची त्या शेवटी 2 मे 1921ला 9 वर्ष 10 महिन्यानंतर अंदमानमधून सुटका झाली. 4 जुलै 1911ला गेले होते, 2 मे 1921ला त्यांची सुटका झाली. अंदमानमधून सुटका झाल्यानंतर बरं हाही खूप वेळेला भाग येतो आणि त्यांच्या त्या पुस्तकातही असतं, मी राजबंदी आहे, त्यांना मर्डर या क्रिमिनल ऑफेन्ससाठी शिक्षा झालेली होती किंवा अबेटिंग अ मर्डर, खुनाला प्रवृत्त करणं किंवा खून करणं या कटामध्ये. त्यामुळे क्रिमिनल म्हणून शिक्षा झालेली होती, पॉलिटिकल प्रिझनर म्हणून ते नव्हते तिथं. त्यामुळे त्यांना पॉलिटिकल प्रिझनर म्हणून हव्या असलेल्या सवलती या क्रिमिनल शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मिळतील असा प्रॉपगंडा करणं ह्याच मुळामध्ये पहिली गोष्ट चुकीचं आहे. म्हणजे आज जे सांगितलं जातं ना बऱ्याच वेळेला की नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये कसं ठेवलं होतं, अरे नेहरू म्हणजे राजकीय कैदी होते, पॉलिटिकल प्रिझनर होते, क्रिमिनल प्रिझनर नव्हते. नेहरूंनी त्या पॉलिटिकल प्रिझनर असलेल्या काळामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलं तिथं. बरं आपल्याला आणखीन एक प्रॉपगंडा काय येतो की तुरुंगामध्ये लिहायला साधन मिळायची नाहीत म्हणून खेळ्यांनी भिंतीवरती त्यांनी कोरून 10,000 कविता लिहिल्या. म्हणजे ते अंदमानमध्ये उर्दू शिकले, उर्दू शायरी त्यांनी लिहिली अंदमानमध्ये. मी माझ्या मित्राला एकदा बोलत होतो, मी त्याला म्हटलं की मर्सी पिटिशन टाईप करून लिहिले कागदावर, हां उर्दू शायरी हाताने कागदावर लिहिली वहीमध्ये, मराठी कविता मात्र भिताडावरती कोरल्या. कोणाला पटेल, कोणाला पटेल हे? 200 पानांचं त्यांचं उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे, हस्तलिखित शायरीचं अमिताभ बच्चनच्या हाताने यांनी प्रसिद्ध केलंय. हे आपणच प्रसिद्ध केल्यानंतर तरी यांना शहाणपण यावं ना की अरे बाबा आता त्या सगळ्या स्टोऱ्या नका सांगू भिंतीवरती खेळ्यांनी लिहिल्याच्या, पण ते सांगतच राहतात वेड्यासारखं. मग हे असं आपल्याला पण उत्तर द्यायला लागतं. आल्यानंतर येरवड्यामध्ये पहिल्यांदा 3 वर्ष ठेवलं. 21 साली सुटल्यानंतर 24 पर्यंत येरवड्यामध्ये होते. येरवड्यामध्ये असताना गांधीजी सुद्धा येरवड्यामध्ये होते. हे एकदाही महात्मा गांधींना भेटले नाहीत, एकदाही नाही भेटले. त्यावेळेला हे येरवड्यामध्ये सामान्य कैदी म्हणून होते, कारण बेसिक माफी दिल्यानंतरच इथं आणलेलं होतं, त्यामुळे सामान्य कैदी होते. त्यांची तरीही निगोसिएशन इंग्रजांबरोबर चालू होती. ती ज्यावेळेला फायनल झाली आणि फायनल झाल्यानंतर यांनी ज्यावेळेला पुन्हा एकदा लिहून दिलं इंग्रजांना की तुमच्या सर्व अटी मला मान्य असतील, तुमची परवानगी मिळेपर्यंत मी कोणत्याही राजकीय कामामध्ये भाग घेणार नाही, तुम्ही सांगत असल्याप्रमाणे इंग्रज अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही रत्नागिरीच्या. आणि मग यांना रत्नागिरीला इंग्रजांनी बंगला दिला राहिला आणि सहकुटुंब राहिला. ते नजर कैद वगैरे सुद्धा मला पटत नाही, कारण हे सहकुटुंब तिथं राहत होते.